KCC प्रस्तुत आत्मजागरच्या आजच्या भागामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सुरुवात करूया एका सुंदरशा गीतानं. याहो याहो प्रियजन याहो, जाऊ चला परमेश्वर सदनी, भक्ती शांती धरून मनी, सुंदर गायन गावदनी, विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी, ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनुजी वितरी, घडी भर विसरून विषय जगाचे, विमल मने करू ध्यान तयाचे, जगदीशाचे स्तवन करू, जय जयकारे गगन भरू, विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी, ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनुजी वितरी, पवित्र आत्मा परमेशाचा, संबोधक अनुशासक अमुचा, नित्यतयाचा योग असो, ख्रिस्त सदा हृदयात वसो, विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी, ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनुजी वितरी. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या दैनंदिन मननामध्ये मी फिलिप दीपक रुकडीकर आपले मनपूर्वक स्वागत करत आहे. आजचा विषय आहे डिस्कवरी चॅनल. आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग आहे प्रेषितांची कृत्ये याचा 9वा अध्याय 1 ते 16 ही वचने, आणि आजचं सुवर्ण वचन आहे, मी तुला बोध करीन, ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन. स्तोत्र 32:8. जेव्हा आपण देवाच्या इच्छेविषयी बोलतो तेव्हा आपण 2 दृष्टिकोन समजून घेतलेच पाहिजेत. एक म्हणजे देवाची सर्वसामान्य इच्छा आणि दुसरी म्हणजे त्याची विशिष्ट इच्छा. पहिली ही मूलभूत असून ती सर्वांकरिता सारखीच आहे, परंतु दुसरी ही प्रत्येक व्यक्तीकरिता भिन्न अशी आहे. शुद्धीकरण, स्तुती, चांगले करणे हे पहिल्या दृष्टिकोनाशी निगडीत आहेत. 1 थेसल 4 अध्याय 3 अध्याय 3 वचन, 5 अध्याय 18 वचन, 1 पेत्र 2 अध्याय 15 वचन. जेव्हा हा दृष्टिकोन आपण विश्वासपणे पूर्ण करतो तेव्हाच आपण देवाची विशिष्ट इच्छा समजू शकतो. सामान्यपणे 4 मार्ग आहेत की ज्याद्वारे आपण देवाची विशिष्ट इच्छा समजू शकतो. पहिला, वचनांची शिकवण. जीवनाच्या आणि वर्तणुकीच्या सर्व बाबतीत देवाचे वचन हाच अंतिम अधिकार आहे. जर कृतीच्या मार्गास वचनाचे पूर्ण समर्थन दिले नाही तर मग पुन्हा त्यावर विचार नाही. दुसरा, अंतर्यामाचा आवाज. अंतरात्मा आपल्या अंतःकरणावर व मनावर ठसे उमटवून जातो. आमचे नेतृत्व करणारा तो दैवी मदतगार असतो. तिसरा, आपण धार्मिक लोकांचा सल्ला विचारात घेतो. सामान्यपणे परिपक्व विश्वासणारे आणि पुढारी आपल्या ज्ञानाद्वारे, अनुभवाद्वारे
आणि दानाद्वारे आमचे मार्गदर्शन करू शकतात. शेवटी आम्ही परिस्थितीजन्य पुरावा विचारात घेतो. सामान्यपणे याद्वारे दृढ होण्यास मदत होते, कारण ही स्थिती देवाच्या आज्ञेनुसारच आमच्या जीवनात निर्माण झालेली असते. जेव्हा या चारही गोष्टींचा मेळ होतो तेव्हा आपण सुरक्षितपणे पुढे जाऊ शकतो. याविषयीची आंतरिक शांतता हा पुढील पुरावा आहे. परंतु काही वेळा सर्व उपाय करून ही देवाची इच्छा काय आहे हे निश्चितपणे माहीत होत नाही. त्याची अनेक कारणे असू शकतात आणि ती म्हणजे, पहिली आहे, देवाची इच्छा अंमलात आणण्यास आमची मानसिक, आध्यात्मिक किंवा शारीरिक तयारी नाही हे तो पाहतो. मग तो आपली इच्छा आम्हास अशी प्रगट करील. योहान 16 अध्याय 12 वचन. आम्ही अधिक वेळ वचनात आणि मननात खर्च केलाच पाहिजे आणि ज्या गोष्टी अगदी स्पष्ट आहेत त्या उत्साहाने करीत राहिले पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे, आमच्या जीवनात काही भाग असा असेल की ज्याद्वारे पवित्र शास्त्रातील तत्वाबाबत अवज्ञा होत असेल. जेव्हा आम्हास अधिक आज्ञापालनाची गरज असेल तेव्हा देव आम्हास अधिक प्रकाश पुरवित नाही. तो आम्हामधील गोष्टींचा शोध घेतो आणि सर्व गोष्टी नीट करीतो. स्तोत्रसंहिता 50 अध्याय 23 वचन. आणि तिसरी म्हणजे, आमचा विश्वास बळकट करण्यासाठी देव अनिश्चिततेचा घटक राहू देतो. म्हणूनच ख्रिस्ती जीवन हे खळबळजनक बनते. तो आमचे जीवन निश्चितपणे असे करणार हे अगोदरच सांगून देत नाही, पण फक्त एक दिशा देतो. जसे आम्ही पुढे चालू तसे आम्ही उजवीकडे जावे किंवा डावीकडे जावे या विषयाची वाणी आमच्या कानी मागून पडेल. यशया याचा 30 अध्याय 21 वचन. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या पवित्र पवित्र जिवंत गौरवी सन्निधीस परमेश्वर देव बाप्पा, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता आमच्या जिवंत वैभवी गौरवी देव बाप्पा, आजचा दिवस बाप्पा तुम्ही आम्हाला दाखवला आणि हे वचन तुम्ही आम्हाला देऊ केलं, याबद्दल बाप्पा मी तुमचे आभार मानतो, तुमची उपकार स्तुती करतो. तुमच्या नावाला मान, महिमा, गौरव सदा सर्व काळ देतो बाप्पा. बाप्पा, या वचनातून आम्हाला जे आज शिकावयास मिळालं बाप्पा, जे तुम्ही बोध करत आहात बाप्पा, आणि ज्या मार्गाने आम्हाला गेलं पाहिजे बाप्पा, त्याचं शिक्षण जे तुम्ही आम्हाला दिलेलं आहे त्या पद्धतीने बाप्पा आम्ही जावं, यासाठी बाप्पा तुम्ही आम्हाला सहाय्य करा बाप्पा. असणारं अडखळण बाप्पा तुम्ही दूर करा बाप्पा, आणि आम्ही जे बाप्पा शिक्षण तुम्ही दिलेलं आहे बाप्पा त्या पद्धतीनं आम्ही वागण्याचा, चालण्याचा प्रयत्न करावा, यासाठी बाप्पा तुम्ही आम्हाला सहाय्य करा. ही तुमची सर्व वेळ मी तुमच्या पवित्रतेमध्ये सोपवून देतो. माझा प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावाने मागतो म्हणून ऐक बाप्पा. आमेन.